नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिला, पण सकाळी हा चेहरा जरा उशिरा उठला होता आणि निवांत असा आराम करत पडलेला. तोपर्यंत मग मस्तपैकी मी झाले फ्रेश आणि ॲज युजल माझं चकोज आणि इडली चटणी खाल्ली आणि मग मी तयार झाली. मस्तपैकी छान छान बांगड्या घातल्या, कारण की आज आम्हाला जायचं होतं गावाकडे. माझ्या एका भावाच्या वहिनीचं म्हणजे त्याच्या बायकोचा डोहा जेवणाचा कार्यक्रम होता. मग छानपैकी मी साडी घातली, पर्स घेतली, झाले तयार. ॲज युजल विरू पण तयार झाला आणि गाडीमध्ये बसला होता त्या आजीसोबत आणि हातात आपला डबा असा हलवत बसला होता. मग हे बघा आमच्या गावाकडचा रस्ता. मग ॲज युजल विरूला खाण्याची वेळ झाली, स्नॅक्स खाण्याची. विरूला काढली होती मी इडली, विरूने इडली खाल्ली, पाणी पिलं आणि बाहेरचा नजारा बघत बसला. विरूला मला तर वाटतं विरूला हा रस्ता असा पाठ झालेला असणार. सो आम्ही पोहोचलो परत एकदा. ही माझी शाळा आहे इथे. मग हे बघा असलं शाळेमध्ये ॲक्च्युली कार्यक्रमाला थोडासा वेळ होता, त्यामुळे मी शाळेमध्ये फिरत होते. ही आहे माझी शाळा, हा माझा वर्ग. असं आठवण येत होती मला असं सगळ्या आमच्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींची. ते कसलं झालं ना, सगळं ॲक्च्युली सुट्ट्या चालू आहेत ना, त्याच्यामुळे सगळी धूळ वगैरे बेंचवरती बसलेली आहे. मग परत मी असं सगळी शाळा फिरली. बघा कशी मस्त हिरवळ आहे आमच्या शाळेमध्ये. भारी शाळा होती. आणि हे इकडे ना चाफ्याचं झाड, माझ्या लहानपणापासून हे झाड, याची फुलं आम्ही तेव्हाही असं पडलेली फुलं जमा करायचं. आणि इथे ना थंडीच्या दिवसामध्ये बाहेर अंगणामध्ये ऊन आलं की आम्ही इथं बसायचं. असलं भारी आमच्या आठवणी अशा आम्ही ताज्या करत असताना. हे बघा ह्या मनूचं तिसरंच होतं. ही राहते तिकडे तिसऱ्याला, त्यामुळे तिची काही शाळेची अटॅचमेंट नाही. सो मग आलो इकडे कार्यक्रमच्या इकडे. महाजोशी भैया आणि या वहिनी आहेत, यांनी मस्तपैकी गायनाचा कार्यक्रम सुरू केला आणि छान असं वातावरण झालं. मग विरूचं बघा तिकडे त्यांचे गाणे चालू झालं की इकडे विरूचा डान्स चालू झाला. विरूला ॲक्च्युली म्युझिक आवडायला लागले किंवा आवडतं म्हणता येईल, कारण की म्युझिक वाजलं की विरूचा डान्स चालू असतो. मग सगळी लेकराशी बसलेली होती आणि विरू एकटाच असं आपला डान्स चालू होतं. मग विरूचा डान्स बघून बाकीची लेकराशी थोडं डान्स करायला लागली. मग जवळपास पूर्ण गाणं होईपर्यंत विरूचा असाच डान्स चालू होता. मग विरूचा डान्स चालू झाला आणि मग परत आम्ही गेलो गाडीमध्ये आणि विरूला जेवणाची वेळ झाली. मग विरूला आणला होता उत्तप्पा, विरूने केलं जेवण. आणि मग बघा हा आहे आमचा गणू भैया. कार्यक्रम झाला छान. हा आला आम्हाला बाय बाय करायला. विरू बसला विकास मामाच्या मांडीवर, ड्रेस चेंज करून बसला होता आणि सुनील भैयाला बघून हसत होता. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या त्या काकांच्या घराकडे. हे आमची गल्ली आणि हे बघा आमच्या मध्ये दुसरे एक काका, मधुकर काका, असे रस्त्यात आम्हाला भेटले. मग आमचा हा रस्त्याने आम्ही गेलो परत आणि गेलो विशालच्या घरी. तिथे गेल्यानंतर राणी आजीने विरूला हे आंबा दिलं होतं खायला आणि मग विरू असं खात होता आणि आम्ही सगळेजण अशी गप्पा मारत बसलो होतो. त्यानंतर मग आलो आम्ही घरी आणि विरूने घेतली छोटीशी झोप. तोपर्यंत मी पण घेतली एक झोप. नंतर झोपेतनं उठल्यानंतर विरू असं हातामध्ये पाईप घेतला आणि असा खेळत होता इकडनं तिकडं आणि पप्पा त्याच्या मागे मागे फिरत होते. मग त्यांचं हे चालू असताना मी उठले, मी झाले फ्रेश, कारण की आम्हाला जायचं होतं शेराला. मग विरूला पण मी केलं फ्रेश. आम्ही झालो तयार. शिरायला असते माझी मावशी आणि माझी काका. मग आम्ही तिकडं गेलो शिरायला पोहोचताच बघा इकडे काका थांबलेच होते आमचं वेलकम करायला. हे आहे काकाचं छोटंसं सुंदर असं दुकान. या दुकानात आलं ना मला असली भारी मजा येते ना, असं वाटतं असं काउंटरवर उभं राहावं आणि मस्तपैकी असं कोणाला काय पाहिजे असं विचारत द्यावं. मग मी आले जरा शॉपमध्ये आणि आपलासा टाइमपास करत होते. मग तेवढंच विरूने घेतली गाडीची चावी आणि गाडीला लॉक अनलॉक असा विरू खेळत बसला. त्याला असं शॉपमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आणि बघा काका इथं असे बसले होते आणि माझी मावशी दाखवते. बिचारीची तब्येत जरा ठीक नव्हती, मग तिला घरीच सलाईन लावलेलं होतं. मग मावशीचं झालं सलाईन लावून, मग मावशी झाली फ्रेश आणि मग आम्हाला लागली भूक. मग आम्ही म्हणलं मावशी आम्हाला लागली भूक. मग मावशीने मस्तपैकी आम्हाला दही धपाटे खाऊ घातले. मस्तपैकी सोबतीला कुरकुरे, नंतर घेतली आम्ही खिचडी आणि बरंचसं काही. सो ते खाल्लं. मग विरू बाहेर आला काकांसोबत, त्यांच्या स्कूटीवर असं बसून खेळायच्या मूडमध्ये होता. मग मी होते म्हणजे दुकानामध्ये, मी विरूला मी घेतलं परत दुकानामध्ये आणि असंच टाइमपास. म्हणलं काय पाहिजे तुला, हे शॅम्पू पाहिजे का ते शॅम्पू, असं आमचं चालू होतं. मग विरू म्हणला नको मला गाडीवरच बसायचं. मग परत विरूला घेऊन मी आले गाडीवरती आणि आम्ही दोघांनी असंपैकी दिला आणि गाडीवर खेळत होतो. मग नंतर मी विरूला हँडओव्हर केलं काकांकडे. विरू गेला त्यांच्या काकांच्या कडेवर आणि थोडं गावभर फिरून आला. मग आम्ही आलो परत अंबाजोगाईला. आणि घरी येताच बघा कोण कोण आले. गावाकडनं माझी काकी, वहिनी, भाभी, दुसरी वहिनी, आई, श्रेया, दिव्या, हे सगळेजणी आल्या होत्या आणि आम्ही असं जर टाइमपास करतो. त्यानंतर ते गेले सगळे गावाकडे आणि मग विरूला आली त्याच्या गाडीची आठवण. विरूने एक मारली राईड. मग त्यानंतर तिकडनं घरून विरूच्या आजीने म्हणजे आईंनी तिकडनं लोणचं पाठवलं होतं आणि आमच्यासाठी इडली सांबार पाठवलं होतं, विरूसाठी सेपरेट सांबार पाठवलं होतं. मग विरूने ते पण खाल्लं आणि विरू असं त्या आजीच्या बेल्टच्या मानेच्या बेल्टसोबत असा खेळत बसला होता. त्यानंतर विरू थकला आणि झोपला. असा झाला आमचा एकदम बिझी दिवस. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.